मुरली वाली मुरली वाली हमें जिंदा रहने दे हे मुरली वाली. जीव घेणं स्वरूप आहे, अजून काय वर्णन करावं देवाच. तुका म्हणले देवा अरे भले भले तुझ्या रूपाने बोलले, मोहिनी स्वरूप घ्यावं माझ्या विश्वाच्या मालकानं. दैत्य भुलले यात काय न बोले, महादेव सुद्धा भुलले. आ यडक मदन केवळ पंचनन धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. आता हे कुठ महाराज यडक मदन केवळ पंचनन, यडक मदन केवळ पंचनन, यडक मदन मदन केवळ पंचानन. शंकर सुद्धा बोलले मोहिनीकडे बघून, ते सुद्धा म्हणले काय गोड दिसते. देव म्हणले मी आहे बाबा, गोड काय दिसती मी आहे, विचार करू नका. ताकद रे, शेवटी देव आहे ना तो. शिवालाही भुलवू शकला. अरे प्रत्येकाला भुलवायची ताकद ज्याच्या स्वरूपात आहे. रूप पाहता षड विकार ज्याच्या रूपाने नाशवतात, षड विकार ज्याच्या रूपाने स्थिरावतात. अरे हा संसारिक ज्याच्या रूपाने या संसारात मुक्त होतो, हा वैष्णव ज्याच्या मुखाने परिपूर्ण वैष्णव होतो. उगच ज्ञानोबा म्हणत नाही माझ्या जीवीची आवडी, पंढरपुराणी न गुडी. ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. उगच आहे काय. अरे तपस्वी लोक जर देवाला म्हणतात देवा तू आमचा पाहिजे, तर आम्ही तर साधे भक्त आहे ना पांडुरंगा, तुझ्या रूपापासून आम्ही कसं वंचित राहू. म्हणून तर तुकोबारायांचं वर्णन आहे देवा. अरे या लोचनाला इथे जर सुखावत कोण देत असेल ह्या मनाला, कारण बघा हे फार बेकार आहे बरं. हे जे मन आहे विवेका ते बोलवी, संतोषाशी चाड्या लावी, पैसीचे तरी हिंडवी दाही दिश. बसल्या ठिकाणी फिरवतो त्याला मन म्हणायचं. मन हे चंचलाच पळा पळा, मन हे चंचलाच पळा, चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा पळा, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा पळा, जाता येता न लगे वेळ, मन हे चंचलाच पळा जाता येता न लगे वेळ, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच पळा, मन हे चंचलाच बहुचंचलाच्या पळ जाता येता न लगे वेळ. फार चंचल आहे, इतकं चंचल आहे. मनोमत करो मेघो माननीय मदनो मरुत मा मद मरकटो मत्स मगारदश चंचल. चंचलचे 10 प्रकार त्यातलं पहिलं मन आहे. मन एवढं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माकडाला. आपली माकडं पेते ती की 2 पायाची. आणि काय काय माणसं तोंड घेऊन म्हणतात पेल्यावर कळत नाही. बरं कळत नाही. ती माणूस सकाळी त्याला जर त्याची बायको म्हणली की नाही अहो कसं वागलं तुम्हाला रात्री कळतंय तरी काय. 4 माणसं काय म्हणत्याला, गल्लीत राहायचंय आपल्याला. तोंड शेण घालतात लोक तोंडात माझ्या. अहो काय नशीब फाटकं म्हणतात माझं. अहो लय चांगले तुम्ही, दारू सोडा फक्त, तुमच्यासारखा माणूस नाही. ती सकाळी म्हणतो अगं खरंय तुझं, पण दारू पिल्यावर मला कळत नाही. कसं कळत नाही? माय आता जर पियाला, तुमच्यातला पेत नसन तसे तुम्ही गोड माणसं आहे महाराज बरं का. पण जर कोण तुमची मैत्रीण बित्रीण असेल त्याला सांगा कसं कळत नाही बरं. एक काम करा बरं, माणूस पियाला, पिलेल्या माणसाच्या समोर शिळीच्या टोपल्यावर लेंड्या नेऊन ठेवा आणि त्याला सांगा काळे मनुक येतो, खाल्लंय गोड लागतं. खाईन का देव? कसं कळत नाही? कळतंय, नाटक करतय ती महाराज बरं का. कळत कसं नाही, सगळं कळतंय त्याला. हा मग आता माणसाची ही बेकार अवस्था. माकडाचं काय होईल? आधीच कोण आहे ती? माकड. त्याला काय पाजली?
दारू पाजल्यावर त्याला चावला इचू नशेत. हा चावला कुणाला? तो चावला तर चालतोय, तो इचू चावला तरी चालतोय, पण नाथ बाबा सांगतात तो इंचू नाही चावला पाहिजे. या काम क्रोधाचा विंचू देवाच्या पासून लांब नेतो, तेवढा फक्त इचू नाही चावलं म्हणजे बरं आहे. पण ज्याला खरा चावलाय त्याला माहित आहे उतरता उतरत. मग आधीच कोणती बोलत जाणार. बरं मी काय तुमचं वाटोळ केलंय का? सांगा बरं भुसरीकर केलंय का? हा तुमचं माझं काही संबंध नातं, मी काय तुमच्या विरोधी पक्षातला नेता आहे का? तुमची मतं खाल्ली ती हा का? तुमच्या घरा शेजारी माझं घर आहे का? बांधा शेजारी बांध आहे का? मी तुमची ननंद आहे का? जाऊ आहे काय? आहे का? तुमचा माझा काही संबंध आहे? कुशाल तोंड घेऊन नाही म्हणतो मग काय मराय आले का इतक्याला म्हणून एवढं पाय तुडवीत आले ना? असं नाही म्हणे जाऊ नका माय बाप. तुमचं माझं नातं रक्ताचं जरी नसलं ना, तुमचं माझं नातं भक्तीचं आहे. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं दगा देणार नाही. विश्वास देते नात्यात ताकद. संतांचं देवाचं नातं काही रक्ताचं आहे का दादा? पण काय देवानं राखावं महाराज? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. या विषयाकडे महाराज ताकद आहे. महाराज माकड त्याला पाहिजे दारू, दारू पडायचा इचू, इचू चावल्यावर पाठीमागं लागलं भूत. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यदवा तद्वा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. इतकं मन चंचल, पण हे कुठं स्थिरावतं माहित आहे? आता कुठे धावे तुझे चरण देख लिया, भाग गेला शिन गेला. अरे एवढं विचित्र मन सुद्धा तुला बघितलं ना जागेवरच येतं देवा. रामाचे डोळा चढ तुझी मूर्ती. ह्या संसारिकाला समाधान पाहिजे, तुझं रूप डोळ्यासमोर पाहिजे. काय देवा गोड तुझे, गोड तुझे देई माझं प्रेम. प्रेम फक्त देवावर करावं दादा. माझं सर्वस्व तुझ्या प्रेमात आहे रे. काय प्रेम, काय प्रेम. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. उद्धव आलता प्रेमाची प्रचिती करायला. उद्धवाने बघितलं, आई काय गोड देव काढला ग. म्हातारी म्हणली मग एवढा सुंदर देव तुला काढायला जमला कसा? म्हातारी म्हणली माझा इतका जीव आहे त्याच्यावर, इतका जीव आहे त्याच्यावर. कितीची आहे? कितीची आहे? 70-75ची. काय म्हणती? माझा लय जीव आहे त्याच्यावर. नवराच करू वाटत होता पण बारकाच होता. देख नाही ना, देख नाही ना दादा, तो देख नाही ना. लय दिसायला देख ना. हो काय सांगायचं तुम्हाला. राधेना असा काकाला घ्यावा आणि पाया पडते तुमच्या. हे आजच्या पोरांनी इतकं विचित्र काम केलंय ना. श्रीकृष्ण 5 वर्ष होते तेव्हा राधा 22 वर्षाची होती. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता तुमच्या पोराची राधा 5ची, तुमचा पोरगा 22चा आहे का? हा तुमचा पोरगा 5चा राधा 22ची आहे का? असा रांगत रांगत जातो का? मला ती लय आवडते असं करतो. लक्ष देत जा जरा, नाही तर काही खरं नाही. न सांगता सुनबाई घरात आहे तुमच्या. आता तुम्हाला सुनबाई बिनबाई हुडकायची गरज नाही राहत. आता पोरं येऊन सांगतात पप्पा आपल्याला पटली, तुम्ही घ्या पटवून. आता पर्याय नाही ना. पण असं नाही बरं. हे बघा विनंती माझी एवढीच आहे, आपल्याला कुठल्या गोष्टीत बोलायचं नाही, पण संस्कार फार महत्वाची गोष्ट आहे. आणि माय हे सगळं तुमच्या हातात आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. तुम्ही मान्य करा न करा, पण शिवाच्या साक्षीनं सांगते आपण इतक्या भाग्यवान आहे. जगाच्या मालकानं आपल्याला अधिकार स्त्री जन्माचा दिलाय. आपल्यासारखं सौभाग्यच दुसरं कोणाचं. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. जिथे स्त्रीला सन्मान आहे तिथं भगवंताचा वास नाही. अगं लय गोड ग माय, लय बाई लय गोड गे. भोसरीच्या माया तुम्ही तर लय गोड आहे गे. आई शपथ तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. थोडा तोंडाचा जरा आहे प्रॉब्लेम ते. आता आपण त्याला काही करू शकत नाही महाराज. बाकी अगं माय आपल्यात काही कमी ताकद आहे का? परमार्थ सोडा. अगं संसार जरी गोड केला ना आपण तर जगाचा मालक येतो. अगं जिजाई पुणेकर आहे तुम्ही, तुकोबरायचं सासर पुण्याचं, तुकोबरायचं सासर पुण्याचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500 एकर ऊस होता. 1425 माणसं वन टाइम हाताखाली कामाला होती आवलीच्या बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची आवली. तुमचं बरं आहे ना? विचारलं सगळं झालंय की नाही? हा मिठासोबत भाकरी. हा काही नाही महाराज. लोक म्हणतात फटकळे. तुकोबरायला 2 बायका, तुकोबरायला 2 बायका. एकीचं नाव जिजाई, एकीचं नाव आवली. जिजाई. एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंद स्वराज्य उभा टाकलं.
एका जिजाईनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला, दोनही जिजाऊ तेवढ्या सामर्थ्य. काय ताकद माय मावल्यात, काय ताकद ग. माझ्या जिजाईच्या पायात काटा रुतला भंडारी डोंगरावर जाताना. काय झालं, माझ्या जिजाईच्या पायात काटा रुतला. तुकोबाराय भजन करत होते, माझ्या पांडुरंगानं वैकुंठ सोडलं माय. साधा नाही ग तो, त्रैलोक्याचा नाथ आहे, अखिलकोट ब्रह्मांड चालक आहे, विश्वाचा मालक आहे, पंढरीचा मालक आहे, जगाचा बाप आहे तो. अख्खं विश्व त्याच्या सुदर्शन चक्राभोवती फिरत ग माय. आणि त्यानं पंढरी सोडली, जिजाईचा पाय हातात घेतला आणि स्वतःच्या मांडीवर ठेवला. रखमाबाईला राग आला. नवऱ्याच्या इज्जतीची काय दादा, काय वाटतं का म्हणली तुम्हाला? अहो लोक पाया पडायला मरतात तुमच्या. व्रत वैकल्य तपश्चर्या योग याग करतात आणि या बाईचा पाय हातात घेतला आणि काय काटा बघायला लागले. शेतकरी असाल तुम्ही, तुम्हाला शेतात जर काटा रुतला तर पाणी भेटतं का रानात? मग काय करतो, थुका घ्यायचा. बरं मला सांगा पुणेकर, एका थुक्यात काटा दिसतो का? म्हणजे एकाच थुक्यात दिसतो का लगेच? काय ताकद असते हो बाई, लय ग माय, लय ताकद तुमच्यात लय. लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण भिका पाटलाचा. मग लक्ष्मण, आपल्या गावाशेजारी नदी आहे का? हाय हाय हाय, तिकडं आहे तळ, आहे तळ तळ आहे तिकडे, भोसरीच्या कमानी पैसे आहे तिकडं. बरं इंद्रायणी आहे ना, काही नसलं तरी तेवढं पाणी नाही मारण्या इतकं, पण टाका मला निघून. हा ना, देहांत प्रायश्चित्त देते म्हणजे तुम्ही बोल चाल बोलाच रे माय बाप. हा सोपं सोपं विचारते है की नाही, किती साधं महाराज. लक्ष्मण, आता कळलं मला, रामाचा भाऊ महाराज, रामाचा भाऊ लक्ष्मण आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. काय लागली लक्ष्मणांना? हा, द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणाय कुणाला पाठवलं? कळतंय की तुम्हाला, उगाच बोलवलं मला, जमतंय की राहतं मला असं. मग हात मारुतीरायाला पाठवलं. मग मारुतीराया गेले, पण जाताना विसरले की काय कसं विचारायला पाहिजे की नाही. विचारलं, डायरेक्ट गेले. बुटी सापडली का? अक्का पर्वत उचलला, लंकेकडे निघाले. यज्ञेश नावाचा रावणाचा वैद्य होता, यज्ञेश नावाचा रावणाचा वैद्य होता. त्यानं सांगितलं होतं ही बुटी आणा, सूर्योदयाच्या आधी आणली तर जीव वाचल. आता रावणाचा कसा आला? ती म्हणला मी रावणाच आहे, मी येणार नाही लक्ष्मणाच्या उपचाराला. मारुती म्हणले तू कसा येत नाही, तुझा बाप येईन. अख्खच घर उचललं आणून ठेवलं महाराज. कशाचं काय, अख्ख्या वैद्य सहित अख्खं घर रावणानं ह्या मारुतीरायानं उचललं. तसं अख्ख्या द्रोणगिरी पर्वत उचलला. पण लंकेकडे जाताना मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं, काय बाबा वर एवढं, तुझ्या सावलीनं अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणानं काहीच होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलंय. भक्त कोणाला म्हणावं, एका वाक्यात सांगते, माझ्या भगवंतानं काळही पाठवावा, माझ्या देवानं मृत्यूही पाठवावा, तरी मी तो हसत हसत स्वीकारावा, एवढा विश्वास माझ्या भगवंतावर माझा असावा. मारुतीराय म्हणले बाण माझ्या रामाचा आहे, घेतल्याशिवाय पर्याय. माझ्या रामाचा बाण काय, माझ्या रामाचं कुठलीही गोष्ट असेल तर मी स्वीकारणार ज्याच्यावर माझ्या प्रभूचं नाव आहे. उगच म्हणत नाही तू कवा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासोबटा, शरण शरण हनुमंता तुम्हालो. काय तुलसीदास वर्णन करतात, श्री गुरु चरण सरोचराच्या निज मन मुकुर सुधारी, मरण रघुवीर विमल जसु दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या निगु मोहि हरव क्लेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित कैसा, हाथ वज्र वर गदा विराज, काने मोंद जनेऊ साज, शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लक्ष्मण सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुवर कीनी बहुत ही बढ़ाई, तुम मम प्रिय भरत ही समभाई. ज्या भक्तामुळे देवाला सुद्धा पूर्णत्व आहे त्यांना मारुती म्हणावं. अवतार माझ्या शिवाचा आहे ना, शंकर सुवन केसरी नंदन, है की नाही, अवतार माझ्या शिवाचा आहे. मग काय देवा,
रामाचा बाण स्वीकारला. कुणी मारला? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात? लंकेकडं. लक्ष्मणाला शक्ती लागली सूर्योदयाच्या आधी पोचायचं. काय झालं? कधी झालं? कसं झालं? सांगा तरी जरा. माफ करा, मला बोलायला वेळ नाही माझ्याकडे. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला का नीट कर नाही, मग मातोड कर. मग उर्मिला लक्ष्मणांची पत्नी, पातिव्रत्य सांभाळणारी माय माय. 14 वर्ष दारात उभा नवऱ्याची वाट बघत. अगं वनवास सीतेनं भोगला, पण राम सोबत तरी होता. माझ्या उर्मिलेनं राजमहालात राहून वनवास भोगला, कारण नवरा सोबत नाही तर राजमहाल सुद्धा वनवासासारखाच आहे की ग. महाराज नवरा सोबत असावं. काय म्हणणं ग तुमचं? आयुष्यात सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं बोलावं ग. फक्त नवऱ्यानं म्हणावं नको टेन्शन घेऊ, मी आहे ना. बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते. खरंय की नाही ग? खरंय की नाही? हा, माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, खरंय की नाही ग? की नाही? आता माझं झाल्यावर येईल मला अक्कल, तोपर्यंत सांगत जा ग माय. खरंय की नाही ग माय? बरं, हे मी माझ्या तोंडचं बोलत नाही. माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. विचार करा, लक्ष्मणासारखा नवरा भेटला, पण सहवास 14 वर्ष भेटला. नुकताच संसार सुरू झालतो, 14 वर्ष दारात वाट बघ. पातिव्रत्य ना महाराज. ती उर्मिला सांगती मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी. तिला उर्मिला म्हणाला. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी ताकद असते ग माय बाई. सोपय का? मग ती जिजाई असो, ती मुक्ताई असो, ती जनई असो, ती सुखबाई असो, नाहीतर 16.5 वर्षाची कान्होपात्रा असो. 16.5 वर्षाची तरणी बांड पोरगी ज्ञानोबरायांचं वचन पाळते. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेते. जिला तिचा बाप माहित नाही, नीच कुळातली म्हणायची माणसं ती पंढरीच्या गाभाऱ्यात नाचते. माझ्या विश्वाच्या मालकानं इतकी कृपा करावी. बिदरचा राजा, पहिलं पंढरपूर कर्नाटकात होतं. बिदरच्या राजाची नजर पडली, वासनेनं विमुक्त झाला नाही तो राजा. अरे वासना टाकली पोरीवर, पोरीच्या पाठीमागं सैन्य लावलं. पळ पळ पळायच्या कानोपात्र, पण पळणार कुठं? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडला, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाचा मालक बघितला. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. काय पाहिजे आयुष्यात? अहो त्या 16.5 वर्षाची तरणी बांड पोरगी एवढी देखण्या होत्या कानोपात्रा. पारा सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं, इतकं देखणं त्यांचं रूप होतं. त्यांनी भगवंताच्या रूपाकडे बघावं, वाटलं नाही जगावं. चरणावर मस्तक ठेवलं आणि माझ्या कान्होपात्रा क्षणार्धात भगवंताला लीलीन झाल्या, गतप्राण झाल्या. माझ्या कान्होपात्रा पांडुरंगमय झाल्या. देई मज प्रेम सर्व काळ. देवानं तरी कमी केलं का दादा? आज जागा कुठे? पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. लोक लय बेकार. कान्होपात्रात दर्शन घेताना चरणवर मस्तक सोडून जीव सोडला, तरी माणसं म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या देवाला अपवित्र करून गेली. मरायचं तर बाहेर जाऊन मरायचं की हिला देवच भेटला का? त्यात अनंत ब्राह्मण नावाचे धर्मपीठावर तेव्हा धर्मगुरू होते. ते म्हणले थांबा, अरे याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं, मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा. रात्रभर थांबा. एक रात्र थांबले. त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रेची समाधी. गोड तुझे रूप. गेलं का कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा जा जा. दर्शन घेतलं? व्हीआयपी न का रांगेनं? व्हीआयपी न कानोपात्रा भेटत नाही, रांगेनं गेलं तर भेटते. रांगेनं दर्शनाला गेला तर तुम्हाला एक झाड लागल आडवं, त्या फांदीला मस्तक लावायचं मग पुढे जायचं. ताकद बघा एका पोरीची, तिच्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय देवाच्या दर्शनाचा पूर्ण लाभ मिळत नाही. तिला कान्होपात्र म्हणायचे. नामदेवराय म्हणले, देवा भक्ता आम्ही तुझ्या ह्या पोरीला का मस्तक लावायचं? कोणी चाटचूट पोरगी,
हा? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही रे नामा. नामदेवराय म्हणजे निष्ठावंत होती, कुणाला बी मस्तक लावित नव्हती. नाही रे नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हे पोरीला मस्तक लावायचं नाही. देह सोडला रे तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून ह्या पोरीला मस्तक लावायचं. धन्य काढ हो पात्रा आजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवाची. म्हणून बेटी झाली ज्ञान देवाची. नाही काय करता आलं तरी चालतंय, नाही काय करता आलं तरी चालतंय, पण तुम्ही स्त्री, आपण स्त्री आहे ना, खूप मोठी खूप मोठी. म्हणले अवघडात जायचं नाही, अगदी सोपं. संसार जरी सामर्थ्यानं केला तरी जसं जमल तसं. तुम्हाला फार एवढा वेळ नसेल ज्ञानेश्वर, काही नाही, विठ्ठल विठ्ठल शिव शिव म्हणलं तरी चालते. देवाचं नाम आहे, कसंही घेतलं पाप देत का देवाचं नाम. मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर ट्राय करा, सकाळी कळतंय. नाही थांबा, सप्ताह होऊ द्या, सुतक बसून उगाच सप्ताह होऊ द्या. सप्ताह मध आहे तो गोड लागणारच आहे, विष आहे ते मारणारच आहे. भगवंताचं नाम आहे ते कसंही घ्या पुण्य देणारच आहे, त्याच्या नामातच गोडवा आहे. तर 75 वर्षाची म्हातारी आले का जागेवर तुम्ही? हा तुम्ही फिरत जा पण येत जा. 70-75 वर्षाची म्हातारी पण देवाच्या रूपाला बोलली ना दादा. उद्धवानी म्हणलं काय सुंदर रांगोळी काढली ग. देव मथुरेला गेला ना, काय सुंदर रांगोळी काढली, कशी जमली का आई तुला? म्हातारी म्हणली काय सांगू उद्धवा, इतका जीव आहे माझा त्याच्यावर, इतका जीव आहे माझा त्याच्यावर. डोळे झाकले आणि हात फिरवलं की त्याच रूप उमटतं. बघ कसं उमटतं देव जाणे, पण त्योच उमटतो बघ, इतका जीव. आणि मग एवढा जीव आहे म्हातारे, पण देवाची रांगोळी चुकली की ग. म्हातारी म्हणजे लय हानी, चुकणारच नाही. चुकलं ग माय, काय चुकलं रे उद्धवा, एवढा सुंदर कृष्ण काढला माय, कृष्णाला पायच नाही काढले. उद्धव म्हणला म्हातारीला, म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला अक्कलच आहे, बाकी दुसरं काही नाही महाराज. अरे अक्कलेच्या कन्या नीट बघ, देवाला पाय काढायचे विसरले नाही मी, देवाला पाय काढतच नाही. का नाही ग काढत माय? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला, तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं. हा विरह कसा सहन करतेय माझ्या जीवाला माहिती. माझा देव मला दिसत नाही, मला त्याला स्पर्श करता येत नाही. हे दुःख या जीवाला सहन होणार नाही रे, म्हणून तर रोज त्याचं स्वरूप समोर काढते. पण कधीतरी वाटतं त्या रांगोळीत पाय काढले आणि इथून निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढत उद्धवा. खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव. आणि ज्याचा भाव शुद्ध आहे, देई मज प्रेम सर्व काळ, त्याला त्याच्या रूपात त्याच्या नामातच सर्वस्व सापडलं. काय लागतं आयुष्यात? जिथं आम्ही देव झालो, देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो, विठू माऊली हाची वरणी संचरुणी राही हृदय माझ्या. काय पांडुरंग असतो दादा, खूप जीव रे त्याचं, खूप. मायबाप लेकीची विनंती आहे, या घरात ज्ञानेश्वरी गाता हरिपाठ असू द्या, दिवस फार वाईट आले दादा. 2 मिनिटाची कोणी वेळ दिली तर आयुष्यभर हांगून काढतात, मी त्याला मोठं केलं म्हणतात. 2 रुपयाची कोणी मदत केली तर आयुष्यभर सांगतात, वाईट काळात मदत केली मी त्याला. विचार करा कधीतरी पांडुरंगाचा सर्वस्व दिलं की रे त्याने. विचार करा त्या शिवाचा अखंड जपलं की रे त्याने. काय कमी केलं? 27 दिवस साडी नेसून चोखोबराच्या बायकोचं बाळंतपण केलं, साडी नेसून. तुम्हाला कोण म्हणलं? साधे माणसं आहे आपण, एवढी पात्रता नाही आपली, पण तुम्हाला कोण म्हणलं माझा जीव वाचायचा असेल तर 2 मिनिटं साडी नेसा? ते म्हणीन मर, मी का साडी नेसू? पुरुष आहे ना मी, साडी का नेसू? माझ्या विठ्ठलानं साडी नेसली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, बहिणी उघडादार हाका मारी. काय ताकद! 36 वर्ष हो, किती वर्ष? 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. किती? 36. तुकोबरायचा संसार सांभाळला. काय ताकद हो, काय ताकद बाई, खूप ताकद. म्हणून म्हणतात
आम्ही जर देवाला म्हणायचं असेल ना तर आईच म्हणतो, बाप म्हणत नाही. यग यग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. शेवटी माहिती माय असते. किती देईल, कसं देईल, स्वतःची भूक नाही भागली तरी चालते, पण जी माय लेकराची भूक भागवतेस ती विश्वातली माय म्हणजे पांडुरंगाचा अवतारच असते दादा.